काल सुप्रियाताई असं म्हटलं बोलताना की माझ्या आई समान व्यक्तीला म्हणजे सुनेत्रा वहिनींना उमेदवारी देऊन भाजपच्या घरात एका आईला माझ्या विरोधात उभं केलेलं आहे. त्यांच्या विरोधात आता जे सत्ताधारी आहेत ते म्हणतात की मग तुमची आई समान आहे तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. सुप्रियाताईंचं तिकीट हे आधी डिक्लेअर झालं. सुप्रियाताई बारामती लोकसभेच्या खासदार गेले 3 टर्म आहेत आणि माहिती असताना सुद्धा दुसऱ्यांदा जे तिकीट म्हणजे विरोधातलं जे तिकीट हे जाहीर झालं ते अजितदादा गटाचं झालं. त्यामुळे निर्णय खरा तर अजितदादांनीच घ्यायला पाहिजे होता. तुम्ही जर बघितलं तर चंद्रकांत दादांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला पवार साहेबांची राजकीय कारकीर्द संपवायची आहे. त्यामुळे जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ही भाजपची आहे, गोळी भाजपची आहे आणि निशाणा साहेबांवर आहे. त्यामुळे कुठेतरी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियातल्या जवळच्या लोकांकडून केला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोक आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रियाताई बारामती लोकसभा मतदारसंघातून 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येते. मतदारसंघामध्ये अजितदादा हे कामाचे माणूस आहेत, सगळ्यांची कामं करतात आणि वेगवेगळी गोष्टी करतात असं एक नरेटिव्ह पर्क्युलेट केलं जातं. कामाची व्यक्ती म्हणजे तुम्ही जर काम करत राहिला आणि विचार जर बाजूला ठेवला तर खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नसतो. विकास जर योग्य पद्धतीने करायचा असेल तर विचार सुद्धा तेवढेच स्ट्रॉंग लागतात. इथं तुम्ही विकासाच्या नावावर बोलत आहात आणि दुसऱ्या बाजूला विचार तुम्ही सोडता, हे कितपत योग्य आहे? मग तुम्ही आज पवार साहेबांची साथ सोडली, विचाराची साथ सोडली, तर उद्या तुम्ही सामान्य लोकांची साथ सोडून भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात करू शकता आणि मग विकास केला हे नाव पुढे करत तुम्ही जर तिथं स्वतःचं घर भरत राहिला, हे कितपत योग्य आहे? मी फक्त दादांबद्दलच बोलतोय असं नाही, पण इतरही जे सर्व नेते आहेत ज्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन होते, तर त्या ॲलिगेशनचं काय झालं? CBI एन्क्वायरीचं काय झालं? ED एन्क्वायरीचं काय झालं? मग विकासाच्या नावावर ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरायच्या आणि मग उद्या जाऊन तुम्ही पैशाचा मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर सामान्य लोक कुटुंबातल्या ज्या मुलामुलींना राजकारणात यायचं आहे तर ते कसे लढणार? त्यामुळे आज तुम्ही विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. मग कदाचित ब्रिटिश काळामध्ये तुम्ही हे बोलला असता, ब्रिटिश किती ताकदवान आहेत, ब्रिटिश किती विकास करतात, अनेक देशांमध्ये त्यांची सत्ता आहे, मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळेस काय ब्रिटिश बरोबर गेला असता? मग आज विचाराची लढाई आहे आणि लोकांना विचार जास्त महत्त्वाचे असं मला वाटतं. एक तर ब्रिटिशांची तुलना करता येणार नाही, कारण पक्ष कुठलाही असू द्या हे सगळे भारतीय आहेत. नंबर 1. नंबर 2 म्हणजे यापूर्वी सुद्धा काका पुतण्या हा संघर्ष काही नवीन नाहीये. गोपीनाथ मुंडेंच्या विरुद्ध धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना जिंकून तिथे आलेलेच आहेत. त्यामुळे हा फक्त बारामतीचा मुद्दा खूप भावनिक केला आहे, तर तो कितपत मतदाराला तो अपील करेल? कारण यापूर्वीचे बरेच उदाहरण आहेत. क्षीरसागराचं घराणं असतं, हे भावकीमधली भांडणं ही बारामतीची पहिली घटना नाहीये. पहिली घटना नाही असं आपल्याला कसं बोलता येईल? बारामतीमध्ये ही पहिली घटना आहे. तुम्ही ब्रिटिशांचा मुद्दा इथं येत नाही असं तुम्ही म्हणता, पण आम्ही वृत्तीबद्दल बोलतोय. इथं कुटुंब आणि पार्टी फोडायची वृत्ती जी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये वापरली, महाराष्ट्रामध्ये वापरली, तीच वृत्ती आता आम्ही बोलत आहोत. राहिला प्रश्न भाजपचा, जेव्हा तिथं आपल्याला स्वतंत्र मिळत होतं तेव्हा भाजपच्या ज्या काही कुठल्या संघटना असतील त्याच्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला नव्हता. आणि मग आत्तासुद्धा जर आपण बघितलं तर भाजपनेच पवार कुटुंबातल्या काही लोकांना फोडून त्यांच्याकडे केलं, त्यांच्या खांद्यावर बंदूक भाजपली ठेवली आणि जर तुम्ही निशाणा कोणावर आहे तर तो साहेबांवर आहे. हे जे काही खालच्या लेवलचं राजकारण आहे हे लोकांना आवडत नाही. राहिला प्रश्न हे मी कसं बोलतो, कारण देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेत की ते पुन्हा आलेत आणि 2 पक्षाला फोडून आलेले आहेत. त्यामुळे इथं लढाई ही विचाराचीच होणार. आणि तुम्ही जर बघितलं विकासाच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या MIDC आलेल्या आहेत, नाहीतर IT सेक्टर आलेलं आहे, ते साहेबांमुळेच आलेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे मोठे मोठे डॅम तयार झालेत ते साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. कृषी आणि जे शेतकरी आहेत, जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला होता तेव्हा साहेबांनीच मदत केली. आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, झाला का विकास? झाली का मदत त्यांना? आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत झाली का मदत त्यांना? आज बेरोजगार युवा आहे, त्यांना झाली का मदत? त्यामुळे विकास जर आपण बघितला तर विकास हा व्यक्तिगत नेत्यांचा विकास
योग्य नसतो. सामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे. आम्ही विकास आणि विचार, पण विकास हा लोकांचा विकास, नेत्यांचा नाही, आणि विचार हा सामान्य लोकांचा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळेच मी आश्वासित पद्धतीने इथं सांगतो, बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा विजय हा 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने होईल. अजित पवारांनी तुमच्या वयाबद्दल एकदा बच्चा असं संबोधलं होतं. काल सुनील तटकरेंनी देखील बालवाडीचे अध्यक्ष असं आपल्याला मला रोहित पवारांनी राजकारण शिकू नये असं बोललेलं आहे. ते खरं आहे. ते मला म्हणतायत बालवाडीचे अध्यक्ष का काय असेल ना, म्हणजे मी लहान आहे असं त्यांचं कदाचित मत असेल. ते याच्यासाठी खरं आहे की सिंचनाच्या चिखलामध्ये अडकलेले ते नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्याच्याचबरोबर एका घराच्या ॲड्रेसवर 100 कंपन्या त्यांच्या रजिस्टर्ड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, भाजपबरोबर जाऊन त्यांच्यावरच्या कारवाई थांबवायच्या, एवढी तर माझ्यावर बुद्धी नाही, माझ्याकडे बुद्धी नाही. म्हणून कदाचित मी लहान बोलायला काय हरकत नाही. त्यामुळे त्यांनी बोललं ते झालं, त्याचा अर्थ सगळंच खरं असतं असं नसतं. राहिला प्रश्न राजकारण शिकू नये, मी कोण शिकवणारा? तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये तिथं अंतुले साहेबांचे ते कार्यकर्ते होते. अंतुले साहेबांना त्यांनी सोडलं. जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं. त्याच्यानंतर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं. आज दादांबरोबर साहेबांबरोबर ते साहेबांना सोडलं. आज दादांबरोबर आहे. आणि उद्या जाऊन भाजपमध्ये कुठला पहिला नेता अजितदादांचाच आहे तो तटकरे साहेबच असतील, हे मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो. त्यामुळे त्यांच्या एवढी बुद्धी, विचार आणि पार्टी सोडायची आणि वेगळ्या काही गोष्टी नकारात्मक करायची, त्यातून बाहेर निघायचं आणि सुटका करायची, एवढी बुद्धी तर माझ्याकडे नाही. रावेर असेल, माढा किंवा सातारा 3 मतदारसंघ राष्ट्रवादीने आग्रहाने मागून घेतलेले होते. पण रावेरमध्ये परिस्थिती पाहिली तर खडसेंच्या कुटुंबातून आता उमेदवार नाहीये. माढ्यामध्ये जानकरांसोबत बोलणं चाललेलं तर ते आता तिकडे परभणीतून महायुतीतून लढतात. साताऱ्यामध्ये सुद्धा तुमची पृथ्वीराज चव्हाणांची बोलणी चालली. मतदारसंघ मागून घेतले, पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मेरिटनुसार कॅन्डिडेटचा विषय होता, त्याच्याबाबत तुम्ही लॅक करताय. नाही, असं नाहीये. खरं तर माढ्यामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि मीडियामध्ये सुद्धा त्या गोष्टीची चर्चा झालेली आपण सर्वांनी बघितली की जानकर साहेबांना तिथं संधी द्यावी असं आमच्या सगळ्यांचं मत होतं. कारण तिथं त्यांचा संपर्क होता, लोक त्यांना तिथं ओळखतात, ते तसे मोठे नेते आहेत. पण माढ्यातून जर ते उभे राहिले असते सहजपणे त्यांचा विजय कदाचित झाला असता. असं असताना सुद्धा आणि आपण त्यांना तिथं तिकीट देत असताना सुद्धा जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा भाजपने त्यांना बोलून घेतलं आणि मग परभणीचं तिकीट दिलं. आता अजितदादा गट म्हणतोय की त्यांच्याच कोट्यातून दिलं, असं नाहीये. ते भाजपने त्यांच्या कोट्यातून तिथं दिलेलं आहे. इथं फक्त हे मिरवत आहेत. पण परभणीतून तशी नवीन ओळख, नवीन कार्यकर्त्यांची फळी, तिथं त्यांचं नुकसानच होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने जानकर साहेबांची पूर्वी ताकद भाजपलीच कमी केली आणि आता सुद्धा संपवण्याचं काम कुठेतरी भाजपच करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. राहिला प्रश्न साताऱ्याचा, पाटील साहेब आजारी आहेत, त्यामुळे त्या बाबतीत कुठेतरी बदल व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. पण जो कुठला उमेदवार असेल तो चांगलाच असेल आणि तसे नावं आहेत. पण 31 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी दिल्लीला बैठक होणार होती, तिथं काही गोष्टी ठरणार होत्या. साहेब परत महाराष्ट्रात आल्यानंतर त्या बाबतीतली घोषणा हे करतील असं मला एक ठिकाणी नमूद केलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत, माझे मुख्यमंत्री आहेत, त्या लेवलला मी तरी कधी बोलत नाही. साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या बाबतीत बोलू शकतील, बोललेही असतील का नसतील हे मला सांगता येणार नाही. पण 2 दिवस थांबा, तिकीटच जाहीर होईल. निवडणुकीत गुंडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. जेव्हा दंगेकर साहेबांचं आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हा सुद्धा तुम्ही जर बघितलं तर गुंडांना मोठ्या प्रमाणात जेलमधून सोडलं गेलं होतं आणि तिथं ते धमकवत होते लोकांना. तरी सुद्धा लोकांच्या ताकदीमुळे दंगेकर साहेब निवडून आले. आता सुद्धा आपण जर बघितलं तर मोठे मोठे गुंड हे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतात, फोटो काढतात, रील काढतात आणि एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो की गुंडांना वरदहस्त सत्तेत असणाऱ्या लोकांचं आहे. सत्तेत असणारी लोक नाही तर पोलीस काही त्यांचं बिघडू शकत नाही. कदाचित आम्हाला कळतं की आज पुणे CP साहेबांची पत्रकार परिषद आहे, तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्याकडे जो गुंड भेटायला आला होता त्यांनी त्या बाबतीतली रील काढली, किती गाड्या होत्या, कसं होतं, ती रील पब्लिश केली, तरी या CP साहेबांना त्या गुंडाच्या बाबतीत काही करता आलं नाही. साधा एक केस सुद्धा त्याचा हात लावता आला नाही. गुंडांची आज दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणात या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढत असतील आणि CP साहेबांसारखे अधिकारी काहीच करत नसतील, याच्यावरून एकच आहे की सत्तेत असणारे लोक पैसा वापरणार, गुंडांना वापरणार आणि लोकशाही मारण्याचा प्रयत्न या इलेक्शनमध्येच
भाजप आणि मित्र पक्षाकडनं केला जाणार आहे. धंगेकरांचं 8वी शिक्षण आहे आणि असा अशिक्षित उमेदवार पुणे लोकसभेत हवाय का असा विरोधकांकडून आरोप केला जातो. खूप शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं. आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत. त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे, सामान्य लोकांमध्ये किती आहेत, व्यक्तिमत्व स्वतःचं कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. जर एखादी व्यक्ती खूप शिकली आहे पण लोकातच जात नसेल आणि त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल, ती व्यक्ती किती योग्य असणार आहे लोकांसाठी. त्यामुळे शिक्षणापेक्षा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती व्यक्ती आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. दंगेकर साहेब जर तुम्ही बघितलं तर लोकातली एक व्यक्ती आहे आणि लोकात राहून लोकांसाठी काम करणारी व्यक्ती आहे, जे लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि उदाहरण द्यायचं झालं तर वसंतदादा पाटलांचं पण देता येईल. त्यामुळे उगाच या विषयाकडे लक्ष विकेंद्रीकरण न करता कुठेतरी मला असं वाटतं की मुद्द्यावर बोलले पाहिजे. आज लोकांचे काय अडचणी आहेत. दादा, सुनील तटकरे त्या दिवशी महादेव जानकर यांचं नाव घोषित केलं पत्रकार परिषदेत. एकच जागा त्यांनी घोषित केली, त्यानंतर लगेचच आपल्या पक्षाकडून सुब्रतांना बारामतीमध्ये लगेच तातडीने एका तासामध्ये सुनील तटकरे यांनी बारामतीची सुद्धा घोषणा केली. नेमकं काय झालं असं? काय नाही, त्यांच्याकडे कुठं प्रक्रिया आहे असं दिसत नाही. मनाला वाटतं तिथं ते बोलतात. जेव्हा शिरूरचे तिकीट हे डिक्लेअर झालं, तिथं असणारे जे माजी खासदार आहे त्यांचं नाव घेण्यात आलं, तेव्हा सुनील तटकरे साहेब बोलत असताना त्यांना त्यांच्या उमेदवाराचं नाव सुद्धा त्यांना घेता येत नव्हतं. त्यामुळे आज जर आपण बघितलं तर ते कुठेतरी रिॲक्शनमध्ये आहे. म्हणजे ॲक्शन लोकांकडनं होते, रिॲक्शन ते देत आहे. त्यामुळे ते कुठेतरी आता त्या वादामध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्याकडे उमेदवारी कुठली द्यायची, कशी द्यायची आणि बीजेपी त्यांना ते सीट देणार आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे नवीन उमेदवार देण्याचं धाडस कुठेही होत नाही. जानकरांचा विषय झाला तर भाजपच्या कोट्यातून ते दिलं गेलंय, अजितदादांच्या कोट्यातून दिलं गेलंय असं आमचं मत नाही. सोबत घेण्याचा महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाला होता, मात्र आता त्यांनी सातत्यानं उमेदवारांची घोषणा करायचा धडाका लावलेला आहे. काल त्यांनी आरोप केला की प्रस्थापितांना विस्थापितांचं प्रगती बघवत नाही. 2019ला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा जाहीर होणार होतं त्याच्या आधी कोरेगाव भीमाचं प्रकरण झालं, दुर्दैवी प्रकरण होतं. 2 समाजामध्ये वाद निर्माण झाला होता आणि नंतरच्या काळामध्ये वंचितचे बरेचसे उमेदवार हे एकटे उभे राहिले. आता प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत. सातत्याने त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या बाजूली भूमिका घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित त्यावेळेस त्यांना ते जाणवलं नसेल, पण वंचितचे जिथं जिथं उमेदवार उभे राहिले तिथं काँग्रेस राष्ट्रवादीला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाला. भाजपचे नेते आज काय म्हणतात की संविधान बदलायचंय, संविधान फोडायचंय, लोकशाही संपवायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा ते जर स्वतःचे एकटे उमेदवार तिथं उभे करणार असतील तर मग अप्रत्यक्षपणे कदाचित परत एकदा फायदा जर बीजेपीला होणार असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा ते पटणारं नाही आणि लोकांना सुद्धा ते पटणारं नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना पटणारं नाही. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. पुढाकार त्यांनी घ्यावा. ते मोठे नेते आहेत आणि महाविकास आघाडीवर जे कुठल्या सीट्स असतील 5-6, कारण शेवटी सीट कमी मिळणं याच्यामध्ये आपण मोठं मन दाखवतोय. आपण कुठेतरी माघार घेतोय. का घेतोय? लोकशाही टिकवण्यासाठी. पण आपल्याला सीट 6 ऐवजी कुठेतरी जास्त सीट पाहिजे म्हणून उमेदवार हे उभेच करायचे अशी भूमिका जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण लोकशाहीचा, संविधानाचा विचार न करता आपल्या पार्टीचा विचार करतोय, स्वहिताचा विचार करतोय. एक नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करेन की महाविकास आघाडीबरोबर त्यांनी यावं. ते मोठे नेते आहेत.